नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल लर्न अँड ग्रो मध्ये। या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत। आज पाहू आपण केवल प्रयोगी अव्यय। आता आपण शब्दांच्या वेगवेगळ्या जाती पाहत आहोत, त्यातील शेवटची जात म्हणजे केवल प्रयोगी अव्यय। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। तर पाहू केवल प्रयोगी अव्यय। केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय आणि ते पाहू आपण। आता बघा, मनातील भावना प्रकट करण्यासाठी त्यांचा वापर होतो। या भावना काही उद्गारावाटे व्यक्त होतात। हे उद्गार दाखवणारे शब्द हे वाक्याच्या सुरुवातीला येतात। ते वाक्याचा भाग नसून स्वतंत्र असतात। म्हणजे बघा, केवल प्रयोगी अव्यय काय म्हणतात तर आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट बोलतो किंवा एखादी भावना प्रकट करतो, एखादं दुःख प्रकट करतो किंवा आनंद प्रकट करतो, त्यावेळी जे उद्गार बाहेर येतात तर त्या उद्गारांना काय म्हणतात तर केवल प्रयोगी अव्यय म्हणतात। आणि हे केवल प्रयोगी अव्यय काय असतात तर ते वाक्याच्या सुरुवातीला येतात। ते वाक्यांचा कोणताही भाग नसतात। त्यांना केवळ फक्त वाक्यात वापरायचे म्हणून वापरलेलं असतं, म्हणून त्यांना काय म्हणतात तर केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। ही अव्यय काय असतात तर उद्गार व्यक्त करतात। आपण जे बोलतो ते उद्गार व्यक्त करतात, म्हणून त्यांना काय म्हणतात तर उद्गारवाचक अव्यय किंवा उद्गारवाचक शब्द असे म्हणतात। तर हे शब्द वाक्याच्या काय असतात तर बाहेर असतात। त्या वाक्याचा अजिबात भाग नसतात। उद्गारवाचक अव्ययापुढे नेहमी काय असते तर हे उद्गारवाचक चिन्ह असते। हे काय झालं, उद्गारवाचक चिन्ह आहे। तर मग आता उदाहरणाद्वारे पाहू। बघा, आता इथं काय एक उदाहरण आहे, छी किती कचरा आहे। मग इथं काय केलेलं आहे बघा, आपण शी किती कचरा आहे म्हणजे आपल्या मनातील जो तिरस्कार आहे तो आपण काय केलेला आहे, प्रकट केला आहे। या शी या शब्दावरून आपल्याला काय होते तर आपली तिरस्काराची भावना प्रकट होते। ती बघा वाक्याच्या काय झालेली आहे, सुरुवातीला आहे। तो वाक्याचा कोणताही भाग नसतो आणि आपली भावना प्रकट केलेली असते त्यातून। या शब्दांच्या जातीतील हा काय आहे तर शेवटचा प्रकार आहे। केवल प्रयोग अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून न होता ती अव्यय कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून होते। आता बघा, इथं काय म्हणले, शी किती कचरा आहे म्हणजे इथं काय केलेलं आहे, आपण तिरस्कार व्यक्त केलेला आहे। तसेच दुसरं बघा, अबब केवढी मोठी इमारत आहे म्हणजे इथं काय केलेलं आहे, आश्चर्य व्यक्त केलेलं आहे। तसेच तिसरा काय आहे, अरे रे पडला बिचारा म्हणजे आपण दुःख व्यक्त केलेलं आहे, खेद व्यक्त केलेला आहे। चौथं बघा, गप एक शब्द बोलू नकोस। इथं बघा आपण त्याला मौन राहण्याची मौनदर्शक शब्द आहे हा, म्हणजे हे काय झाले, याच्यावरूनच काय झालेले आहेत तर केवल प्रयोगी अव्ययाचे भावनेनुसार काय झालेले आहेत तर त्याचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत। तर आता ते प्रकार आपण पाहू। समजलं मित्रांनो? तर केवल प्रयोगी अव्ययाचे एकूण 3 प्रकार पडतात। कोणते तर एक भावना प्रमुख अव्यय, दुसरा आहे व्यर्थ उद्गार अव्यय आणि तिसरा आहे पालुपद किंवा पादपूर्णार्थक अव्यय। अशा प्रकारचे 3 प्रकार पडतात। तर त्यातील पहिलं प्रकार पाहू आपण, भावना प्रमुख अव्यय म्हणजे जी भावनेद्वारे किंवा भावना प्रकट करण्यासाठी जी अव्यय वापरलेली आहेत त्यांना काय म्हणतात तर भावना प्रमुख अव्यय। तर पहिला प्रकार आहे त्यातील हर्षदर्शक। हर्षदर्शक म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस आनंद होतो त्यावेळेस तुम्ही कोणते उद्गार वापरता किंवा कोणते उद्गार काढता मुखातून तर वा, आहा, ओहो, वा, वा वा, वाहा, आहा असे। म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, घरात आईने एक सुंदर भाजी केली आणि आपल्याला ती खूप आवडली किंवा तो खाऊन खूप आनंद झाला, आपण काय म्हणतो, वा किती सुंदर भाजी आहे असं म्हणतो, किंवा वा भाजीची चव किती छान आहे असं म्हणतो। तसेच दुसरं बघा, शोकदर्शक। शोक म्हणजे दुःख व्यक्त करताना आपण कोणते शब्द वापरतो तर अरे रे, अगाई, हाय हाय, हाय, अय असे शब्द वापरतो। म्हणजे एखाद्या वेळेस दुःख झालं, आता आपण म्हटल्यासारखं अरे रे पडला बिचारा, मग आपल्याला दुःख झालं ना त्याला पाहिल्यामुळे, त्यामुळे ते काय झालं तर शोकदर्शक। तिसरं आहे आश्चर्यदर्शक, म्हणजे एखादी गोष्ट बघितलेला आपल्याला आश्चर्य वाटतं त्यावेळेस आपण हे उद्गार काढतो, कोणतं, अबब, बापरे, आहा, अरेच्चा, ओहो, चकचक। तसं आता उदाहरणार्थ, बापरे कसला मोठा साप होता, इथून काय झालं तर आपलं आश्चर्य व्यक्त झालं। तसेच प्रशंसादर्शक म्हणजे एखाद्याची आपल्याला स्तुती करायची आहे, एखाद्याची प्रशंसा करायची आहे, त्यासाठी आपण कोणते शब्द वापरतो तर वाह वा, छान, ठीक, खाली, भले, फक्कड, शाबास, एव। म्हणजे आता
खड चहा झालाय आपण असे म्हणतो, त्यावेळेस काय झालं असेल त्या चहाची आपण काय करतो, स्तुती करतो. तसेच 5वं आहे संमतीदर्शक, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला परवानगी द्यायची आहे, संमती द्यायची आहे, त्यावेळेस काय करतो आपण हे शब्द वापरतो. म्हणजेच कोणते शब्द येतात, ठीक, बरं आहे, अच्छा, जी, हां हां, जी हां. म्हणजे एखाद्या आईनं विचारलं किंवा कोणी विचारलं तर हो ठीक, ठीक आहे किंवा बरं आहे असं आपण म्हणतो, म्हणजेच आपली संमती दर्शवतो. तसेच 6वा प्रकार आहे विरोधदर्शक. विरोधदर्शकमध्ये काय येतात, छे छे, छू, छट, च, हट, छे, हू. म्हणजे आता बघा एखादी गोष्ट आहे, आता तुम्हाला तुमच्या आईबरोबर एखाद्याच्या लग्नाला जायचं नाही आहे, म्हणजे तुम्हाला विरोधच आहे तिथं तुम्हाला, तर तुम्ही काय म्हणा, छे छे मी नाही येणार लग्नाला, म्हणजे यातून काय होतं तर विरोध दर्शवला जातो. तसेच 7वा प्रकार आहे मौन दर्शक, म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीची मौन किंवा शांत बसण्यासाठी सांगण्यासाठी आपण हे शब्द वापरतो. कोणते, चुप, चिप, गुपचित, गप. आत्ता पाहिल्याप्रमाणे गप, एक शब्द बोलू नकोस, म्हणजे काय झालं तर हे मौन दर्शक झालं. तसेच 8वा प्रकार आहे त्याच्यात तिरस्कार दर्शक. तिरस्कार दर्शक, छी, थू, शीड, शी, फुस, हुड, इश, छत, हत, दिक, उडून. आता पहिल्यापासून प्रमाणे आपण कोणतं वाक्य पाहिलं, शी किती घाण आहे असं आपण ज्यावेळेस म्हणतो तर तिथं काय झालेलं असतं तर आपण तिथं तिरस्कार दाखवलेला असतो. तसेच 9वा प्रकार आहे संबोधन दर्शक, म्हणजे हाक मारताना किंवा एकाशी बोलताना आपण कोणते शब्द वापरतो तर त्याला काय म्हणतात, संबोधन दर्शक म्हणतात. कोणते कोणते शब्द येतात, अरे, ए, अगो, बा, रे, अगे, अहो, अगी. म्हणजे आपण एखाद्या मैत्रिणींना बोलताना अगं इकडे ये, किंवा एखादी स्त्री आपल्या नवऱ्याला बोलवताना अहो ऐकलत का असं म्हणते, तर त्यावेळेस ते काय झालं तर संबोधन दर्शक झालं. हे झाले मनुष्याच्या भावना लक्षात घेऊन जे प्रकार पडलेले आहेत केवळ प्रयोगी अव्ययाचे, ते प्रकार झाले. ते एकूण 9 प्रकार आहेत. याच्यातून काय होते तर मनुष्याची भावना व्यक्त केली जाते. समजलं मित्रांनो. आणि हे अव्यय वापरताना याच्या पुढे काय झालं तर नेहमी उद्गारवाचक चिन्ह येतं आणि शेवटी वाक्याच्या शेवटी सुद्धा काय होतं तर उद्गारवाचक चिन्ह येतं. आता पाहू केवल प्रयोग अव्ययाचा दुसरा प्रकार म्हणजे व्यर्थ उद्गारवाची अव्यय. आता याच्यामध्ये कोणते कोणते शब्द येतात तर बाबडा, बेटे, म्हणे, आपला इत्यादी शब्द याच्यामध्ये येतात. ही केवल प्रयोगी अव्ययाचा कशी येतात तर वाक्याच्या सुरुवातीलाच येतात, परंतु ही जी व्यर्थ उद्गाराची अव्यय आहेत ती काय येतात तर वाक्याच्या मध्येच येतात. यांच्यातून कोणत्याही काय होतात भावना प्रकट होत नाही. आधी पाहिल्यासारखं आपण वा, अरे रे याच्यातून आपल्या काय होतात मनुष्याच्या भावना प्रकट होतात, परंतु ही जी उद्गाराची अव्यय आहे त्याच्यातून कोणतीही भावना प्रकट होत नाही, किंवा हे वाक्यात वापरले काय आणि नाही वापरले काय त्याचा काहीही वाक्याच्या अर्थावर काहीच परिणाम होत नाही. उलट काय होतं तर वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीनेही काय असतात व्यर्थ असतात, म्हणजे त्याचा काहीच वाक्यामध्ये उपयोग नसतो. म्हणूनच त्यांना काय म्हणतात तर व्यर्थ उद्गाराची अव्यय असे म्हणतात. म्हणजे हे वाक्यातून काढून टाकले तरी काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ बघा, काल रात्री म्हणे चोरी झाली. आता बघा इथं काय झालंय म्हणे हा शब्द आलेला आहे, म्हणजेच हे काय झालं तर व्यर्थ उद्गाराचे अव्यय म्हणे. तर काल रात्री म्हणे चोरी झाली, तर आपण हा म्हणे काढून टाकला तर काय होईल काल रात्री चोरी झाली. म्हणजे एवढ्यातून सुद्धा काय होतं तर त्या वाक्याचा अर्थ आपल्याला पूर्ण होतो. या शब्दाची काहीही त्याला गरज भासत नाही. तसेच दुसरं उदाहरण बघा, तेव्हा मी आपला काय करणार. म्हणजे आता इथं आपला हा जो शब्द आलेला आहे तो काय आहे व्यर्थ उद्गारवाचक अव्यय. म्हणजे तेव्हा मी काय करणार याच्यावरून सुद्धा काय होतं आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजे ह्यांची दोघांचा वाक्यामध्ये कोणताही असा वेगळा रोल नाही आहे किंवा त्यातून काही वेगळा असा अर्थ प्राप्त होत नाही, ते व्यर्थच येतात, म्हणून त्यांना काय म्हणतात व्यर्थ उद्गाराची अव्यय. तसेच पुढचा आहे बघा तिसरा प्रकार आहे पालुपदे किंवा पादपूर्णार्थक अव्यय. आता आपण पालुपदे याच्यावरूनच आपल्याला समजतं की एखाद्याला बोलताना एखादा शब्द किंवा एखादं वाक्य बोलण्याची सारखी सवय असते, त्याला काय म्हणतात तर
पालुपद म्हणतात किंवा पादपूर्णार्थक अव्यय म्हणतात। बघा आता बोलताना सवय किंवा लकब म्हणून ही काय करतात तर अव्यय वापरतात आणि व्यक्तींच्या बोलण्यात हे शब्द काय होतात पुन्हा पुन्हा पालुपदासारखे येतात। बोलताना कधी कधी काय आठवेन असं झालं की काय होतं तर ही अव्यय वापरली जातात। तर याच्यामध्ये कोणती कोणती येतात तर आत्ता, बरं का, जळलं मेलं, बरी, आणखीन, कळलं, कळलं बरं का इत्यादी शब्द येतात। आता उदाहरणार्थ बघा काही काही बायकांना सवय असते म्हणायचं जळलं मला त्याचं लक्षण हे असं म्हणतात तर ते काय झालं तर पालुपद झालं किंवा पादपूर्णार्थक अव्यय झालं। तसेच उदाहरण दुसरं बघा बरं का, जेवलात का, बरं का, खाल्लात का, बरं का, येणार का, असं काही काही व्यक्तींना असं बरं का म्हणायची सारखी सवय असते तर त्यांना काय म्हणतात तर पालुपदे म्हणतात। ही पालुपदे आणि व्यर्थ उद्गाराच्या वेळी दोन्ही एकसारखंच काम करतात म्हणजे याचा कोणत्याही वाक्यावर अर्थ म्हणजे याच्यातून कोणताही अर्थ निघत नाही किंवा वाक्यातून ती असली काय आणि नसली काय तर वाक्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही आणि कोणत्याही प्रकारची भावना याच्यातून काय होत नाही तर प्रकट होत नाही। म्हणजे व्यर्थ उद्गाराचे अव्यय आणि पालुपदेही थोडक्यात काय करतात तर सारखंच कार्य करतात आणि यांच्या शेवटी किंवा यांच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असतेच असे नाही, परंतु भावनाप्रमुख अव्ययांमध्ये काय असतं तर उद्गारवाचक चिन्ह आलेलंच असतं आणि त्याच्यातून एक विशिष्ट भावना व्यक्त झालेली असते, परंतु ह्या दोन अव्ययातून शेवटच्या काहीही अर्थबोध होत नाही, अर्थाच्या दृष्टीने ती काही सुद्धा महत्त्वाची नसतात। मन समजलं मित्रांनो, आज आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय आणि त्याचे एकूण 3 प्रकार पाहिले। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय फ्रेंड्स।